नमस्कार मित्रांनो. वंदे भारत, वेग, आराम आणि भारताचा आत्मविश्वास. शनिवारचा दिवस आम्ही सर्व मित्र पहाटे 6:30 वाजता पुणे स्टेशनवर आलो. पुणे स्टेशनवर सकाळची गजबज आम्हाला अनुभवायला मिळाली आणि आमचा प्रवास सुरू झाला तो वंदे भारत एक्सप्रेसने पुणे ते शेगाव. ही फक्त एक ट्रेन नाही, तर भारताच्या प्रगतीचं चालतं बोलतं स्वप्न आहे. तर गाडीबद्दल जर बोलायचं, तर वंदे भारतचा वेग, त्याची स्लीक डिझाइन आणि शांत प्रवास मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो. स्टार्टिंग पासूनच जाणवतं, हा प्रवास काही खास असणार आहे. कंपार्टमेंटचा अनुभव तर अप्रतिम. स्वच्छ, एसी कोच, आरामदायक सीट्स, जास्त लेगरूम आणि मोठ्या काचा, ज्यातून बाहेरचं सुंदर दृश्य दिसत राहतं. बसून प्रवास करतानाही थकवा जाणवत नाही. कॅटरिंगमध्ये नाश्ता आणि जेवण याबद्दल तर वेळेवर मिळालेला गरम-गरम नाश्ता आपल्या आवडीप्रमाणे तिकिटासोबत आपण तो बुक करू शकतो. माझ्या मित्रांनी यथेच्छ नाश्त्यावर ताव मारला. स्वच्छ पद्धतीने दिलेलं जेवण. जेवणाबद्दल काय बोलायचं? तुम्ही पाहू शकता, व्हेज जेवणात एवढे सारे पदार्थ होते आणि हसतमुख स्टाफ होता. जेवणाची चवही छान होती. गुणवत्ता ही दर्जेदार होता. आमच्या सर्व प्रवासात आमच्या भुकेची काळजी वंदे भारत ट्रेन घेत होती. सेवेबद्दल तर नक्कीच कौतुक. स्टाफ नम्र होता, मदतीस तत्पर होता आणि प्रत्येक प्रवाशाची काळजी घेणारा होता. सुरक्षितता, स्वच्छता आणि शिस्त सगळीकडे दिसून येत होती. हा प्रवास आम्हाला एक गोष्ट शिकवतो. जेव्हा सुविधा, सेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन एकत्र येतो, तेव्हा प्रवास फक्त अंतर नाही कापत, तर तो प्रवास तुम्हाला अनुभव समृद्ध करतो. पुणे ते शिगावचा हा प्रवास आम्हाला विश्वास देतो, की भारत योग्य दिशेने, वेगाने आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. वंदे भारत तर ट्रेन नाही, तर भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा प्रवास आहे. मित्रांनो, आमचा सकाळी 6:30 ला सुरू झालेला प्रवास बरोबर 2 वाजून 34 मिनिटांनी शेगावला समाप्त झाला.